बारामतीत भीषण विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झालाय। बारामतीत लँडिंग दरम्यान हे विमान एका शेतात कोसळलं। भीषण असा हा अपघात। ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्यानंतर त्या विमानाला आग लागली। छोटं हे विमान होतं। लँडिंग दरम्यान हे विमान कोसळलं, शेतात हे विमान कोसळलं, त्याच ठिकाणी विमानाला आग लागली आणि या विमान अपघातात अजित पवारांसह 6 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना लँडिंग दरम्यान ही दुर्घटना घडलेली आहे। ज्या ठिकाणी हे विमान कोसळले त्या ठिकाणी तातडीनं यंत्रणा पोहोचलेल्या होत्या। अजित पवारांचा विमान अपघातात मृत्यू झालाय। अजित पवारांसह 6 जणांचा विमान अपघातात मृत्यू झालेला आहे। अत्यंत धक्कादायक। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झालाय। त्यांच्यासह 6 जणांचा बारामतीतल्या या भीषण विमान अपघातात मृत्यू झालाय। तर या विमानात अजित पवार, 2 पायलट, पीएसओ पीएन जाधव हे देखील होते आणि या विमान अपघातात या सर्वांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएकडून देण्यात आलेली आहे। बारामतीत हा भीषण विमान अपघात झाला। लँडिंगच्या वेळेला हा अपघात झालाय। मुंबईहून बारामतीत जाण्यासाठी अजित पवार निघाले होते। आज त्यांच्या 4 सभांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यासाठी अगदी पहाटेच अजित पवार हे मुंबईतून निघाले आणि लँडिंग दरम्यान बारामतीतच हा अपघात झालेला आहे। ही विमान दुर्घटना बारामतीमध्येच घडलेली आहे आणि यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालंय। अजित पवार यांचा राजकारणातला प्रवेश 1982 मधला स्थानिक राजकारणात, मग बँकेचे संचालक, अधिक कारखाना, मग त्यानंतर बँकेचे अध्यक्ष असा प्रवास करत 1991 मध्ये अजित पवार लोकसभेवर निवडून गेले। मग त्यानंतर विधानसभा त्यांनी लढवली आणि सलग बारामतीतनं 7 वेळा ते निवडून आलेले आहेत। सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून ते कारभार पाहत होते। 2 जुलै 2023 मध्ये अजित पवार यांनी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला होता। राष्ट्रवादीतल्या काही आमदारांसह अजित पवार त्यावेळेला सत्तेत सामील झालेले होते, तेव्हा ते उपमुख्यमंत्री। आणि आता हे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस आणि 2 उपमुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री होते। उपमुख्यमंत्रीपदी राहण्याचा सुद्धा एक विक्रम अजित पवार यांनी प्रस्थापित केलेला होता। अजित पवारांचा या भीषण अशा विमान अपघातात मृत्यू झालेला आहे। अत्यंत धक्कादायक बारामतीतला हा भीषण असा विमान अपघात। ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्याच ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय। भीषण असा हा विमान अपघात, लँडिंग दरम्यान हे विमान कोसळलं। महाराष्ट्राचा फायर ब्रँड नेता म्हणून अजित पवार यांची नेहमीच ओळख राहिली। त्यांच्या स्वभावाचे देखील अनेक पैलू संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवलेत। यामध्ये त्यांचा स्पष्ट वक्तेपणा असेल, त्यांचा मनमोकळा स्वभाव असेल किंवा अथक मेहनत घेणारा एक नेता, अशी त्यांची नेहमीच ओळख राहिली। मात्र एवढंच नाही तर प्रशासनावर हुकूमत असलेला नेता म्हणून देखील अजित पवार और उनके साथ में जो कुछ क्षण मिले, जो क्यों कभी बात हुई, इतना पारदर्शी नेता नहीं देखा। हाँ कहा तो हाँ 100% काम होगा, ना कहा तो 10 जगह जाओ तो भी नहीं होगा। तो खुले थे कि भाई जो होने वाला है मैं हाँ बोलूंगा तो करूंगा, मतलब करूंगा। और बोल्ड, बहुत बोल्ड थे। महाराष्ट्र के खास करके उनके बारामती क्षेत्र की प्रगति में उनका आदरणीय शरद पवार साहब के आशीर्वाद से बहुत बड़ा योगदान था। पूरा पवार परिवार आज व्यतीत होगा। तर मंत्री हसन मुश्रीफ राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी हा एक मोठा धक्का आहे। हसन मुश्रीफ यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। न भरून निघणारं असं हे दुःख आज सर्वच महाराष्ट्रासाठी झालंय। जसं मगाशी वृषाली तू म्हणालीस की एक स्पष्ट वक्ते आणि मनमोकळा असा त्यांचा स्वभाव। 40 लाख तक है, पूरी अमाउंट दे दो ताकि लोगों को जो किसान अपनी जमीन देता है उसको वक्त पे पैसे मिलेगा। मुझे हाँ कह दिया और पैसा दे दिया। आज
तर अजित पवार हे नेहमीच कार्यकर्त्यांमध्ये रमणारे, पदाधिकाऱ्यांसोबत मिसळणारे आणि अगदी सकाळी 6 पासूनच कामासाठी म्हणून रस्त्यावर उतरणारे असे नेते होते. अजित पवारांची हीच ओळख गेली काही वर्ष आपण पाहिलेली होती आणि प्रशासनावरची त्यांची घट्ट पकड होती. अजित पवार हे नेहमीच कार्यकर्त्यांमध्ये राहिलेले होते. सर्वसामान्य लोकांशी सुद्धा ते अत्यंत ते सतत मिसळत असायचे. आणि अजित पवार आज बारामतीत प्रचारासाठी म्हणूनच येत होते. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी म्हणून प्रचार सभा त्यांच्या होत्या आणि त्यासाठीच विमानानं ते मुंबईहून निघाले. मात्र त्यांच्या विमानाला अपघात झाला, भीषण असा हा अपघात, आणि यात अजित पवारांसह 6 जणांचं निधन झालंय. अत्यंत धक्कादायक. पवार कुटुंबावर शोककळा. राज्याच्या राजकारणातलं एक मोठं नुकसान अजित पवारांचा या विमान अपघातात मृत्यू झालाय. अजित पवारांसह 6 जणांचं या विमान अपघातात निधन झालंय. नक्कीच. मात्र जेवढा स्पष्टवक्ता नेता तेवढाच कार्यकर्त्यांशी जोडलेला देखील नेता अशी अजित पवारांची ओळख. प्रत्येकाचं ऐकून घेणारा नेता म्हणून अजित पवार यांना आपण सर्वच जण ओळखतो. 6 जणांचा या विमान अपघातात मृत्यू झालाय. विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. बारामतीत ते प्रचार सभेसाठी जात होते. मुंबईहून ते पहाटेच निघाले. आज 4 प्रचारसभा त्यांच्या होणार होत्या आणि बारामतीत लँडिंग वेळीच हा भीषण अपघात झालाय आणि यात अजित पवार यांचा मृत्यू झालाय. घटनास्थळावरची ही दृश्य आपण पाहतोय. सर्व गर्दी या ठिकाणी सध्या व्हायला आता सुरुवात झालेली आहे. कार्यकर्त्यांसाठी हा मोठा धक्का. 1995, 99, 2004, 2009, 2014, 2019, 2024 असे सलग 7 वेळा ते बारामतीतून विधानसभेवर निवडून गेलेत आणि त्यांच्या निकटवर्तीय नेत्यांसाठी, कार्यकर्त्यांसाठी